शरणं दत्तनाथा तव शरणं त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणं शाश्वतमूर्ते तव शरणं श्यामसुन्दरा तव शरणं शेषाभरणा शेषभूषणा शेषशायि गुरु तव शरणं षड्भुजमूर्ते तव शरणं षड्भुजयतिवर तव शरणं दण्डकमण्डलु गदा पद्म शंख चक्रधर तव शरणं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय। नमस्कार सर्व चिले भक्तांना, सर्व दत्त भक्तांना माझा साष्टांग नमस्कार। येत्या मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे। हा श्रावण महिना म्हटलं की कसं उत्साहाचं वातावरण असतं। याच काळामध्ये निसर्ग उदात्त हेतूनं साऱ्या पृथ्वीवर विविधतेच्या रंगाची उधळण करत असतो। सारा परिसर रिमझिम पावसाने चिंब भिजून हिरवागार झालेला असतो। मधूनच कुठंतरी ते धुकं असतं, वारं वाहत असतं, पावसाचे 4 थेंब येत असतात जात असतात, मध्येच ऊन पडत असतं। त्यातच महत्त्वाचं म्हणजे आपल्या आध्यात्मिकदृष्ट्या चातुर्मासाचा प्रारंभ होत असतो। या श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांची सुरुवात होत असते आणि म्हणूनच या श्रावण महिन्याला भारतीय पंचांगातील सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो। आता सध्याचा काळ हा लॉकडाऊनचा काळ आहे। लॉकडाऊन काही संपत नाही, ते वाढतच चाललेलं आहे। आणि त्याचबरोबर सुरू असलेली महामारीच्या काळातसुद्धा आपण आपल्या घरातले सर्व कुटुंब बरेच दिवस एकत्र आहोत। शाळा कॉलेजला सुट्टी असल्याने मुलं घरात आहेत, कुणाचे वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यामुळे ते घरात आहेत। ज्येष्ठांना घराबाहेर जास्त बाहेर पडायचे नसल्यामुळं तेही घरात आहेत। मग त्यामुळं सर्वजण एकत्रित कौटुंबिक जीवन जगत आहेत। काय बरोबर आहे ना? मग आता या श्रावण महिन्यामध्ये जो आता मंगळवारपासून चालू होतो आहे, त्या महिन्यामध्ये काय करावं असं मी एक विचार करत होतो। या महिन्यामध्ये व्रत वैकल्य सगळेजण करतात। हा लॉकडाऊनचा काळ आहे, साधनसामुग्री मिळणे थोडंसं अवघड आहे। साधारणपणे सत्यनारायणाची पूजा सगळ्यांच्याकडे केली जाते। पण मला तुम्हाला सर्व तत्त्वभक्तांना, चिले भक्तांना एक आवर्जून सांगायचं आहे की ह्या वर्षी आपण श्रावण महिन्यामध्ये 2 वेगळ्या पूजांची माहिती घेणार आहोत। त्यातील एक पूजा आहे ती म्हणजे योगिनी पूजा किंवा योगिनी साधना, आणि दुसरी पूजा आहे अनघालक्ष्मी व्रत। त्यापैकी आज आपण योगिनी पूजा म्हणजे काय ते बघणार आहोत। अतिशय दुर्मिळ ही पूजा असून आपल्या घरातल्या सर्व सदस्यांच्याबरोबर ही पूजा आपल्या घरामध्ये सर्व सामान्य भक्तसुद्धा करू शकतो। सगळेजण करू शकतात, तुम्ही आम्ही सगळेजण करू शकतो। आणि माझा तर आग्रह आहे की ही लुप्त होत चाललेली, लोप पावत चाललेली पूजा एकदा तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये करावी। अर्थात ज्यांना शक्य असेल त्यांनीच करावी, अन्यथा उरलेल्या लोकांनी किमान ह्याची माहिती आणि महती तरी जाणून घ्यावी। आपल्यामध्ये पुराणामध्ये तंत्रशास्त्र फार प्रगत होतं आणि त्या तंत्रशास्त्रामध्येच 64 योगिनी साधनाचे माहिती पूर्णपणे दिलेली आहे। या तंत्रशास्त्रानुसार या योगिनी ज्या आहेत ना, त्या आद्यशक्तीच्या म्हणजे कालीमातेच्या म्हणजे पार्वतीच्या सर्वात जास्त जवळ वास्तव्य करून असतात। त्यांना हिमालयाच्या अधिष्ठात्री शक्ती असं सुद्धा म्हणतात। त्या सर्वसाधारणपणे पर्वतांवर, नदीच्या किनारी, सरोवराच्या ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी
त्यांची स्थापना म्हणजे मंदिरं बांधली जातात, जिथं स्थापना केली जाते, अशा ठिकाणी त्या वास्तव्यात असतात. ज्याप्रमाणे आपण पुरुषांना योगी म्हणतो ना, त्याचप्रमाणे योगाभ्यास करणाऱ्या स्त्रियांना योगिनी असं म्हटलं जातं. ही सर्वसाधारण व्याख्या. चारुदस्ती, चौसंत, चौसती किंवा आपल्या अगदी मराठीत म्हटलं तर 64 योगिनींचा एक समूह असतो. या सर्व योगिनी आहेत ना, या एकत्रितपणे राहतात. आता 9व्या शतकामध्ये जर का आपण इतिहास बघितला तर या योगिनी पंथाचा उल्लेख आढळतो. आदिवासी वैश्विक परंपरेमधून योगिनींची उत्पत्ती झाली असावी असं म्हणतात. हे आदिवासी लोक आहेत ना, त्या काळामध्ये ग्रामदेवतेची पूजा करत असत आणि त्यातूनच यांची निर्मिती झाली असावी असा एक समज आहे. योगिनी हा शब्द आपल्याला चंडी पुराणामध्ये आढळतो. योगिनी या महिलाच असतात. ज्या महिलांनी यौगिक शक्तीचा प्रचंड अभ्यास करून अलौकिक शक्ती प्राप्त केलेली असते, अशा महिलांना योगिनी असं म्हणतात. आता शाक्त संप्रदाय जो आहे त्यामध्ये योगिनी मूलाधार चक्राची जागृती करून कुंडलिनी शक्ती उद्दीपित करू शकतात असं म्हटलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की योगिनींची जी संख्या आहे त्यामध्ये थोडासा विचारभेद आहे. काही जण म्हणतात 64 आहेत, काही जण म्हणतात 65 आहेत, काही जण म्हणतात 81 आहेत, काही जण कधीकधी 85 म्हटले जातात. आता सर्वसाधारणपणे 64 ही सर्वमान्य अशी संख्या आहे. बहुतेक 64 कलांमध्ये पारंगत असलेल्या 64 योगिनी असाव्यात असं आपल्याला वाटतं. ह्या योगिनींना आदिशक्ती कालीमातेचा अवतार मानला जातो. जेव्हा कालीमातेचे घोर नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध झालं ना, आणि त्यावेळेला त्या युद्धामध्ये आदिशक्तीनं हे 64 वेगवेगळे अवतार घेतले. या 64 अवतार म्हणजेच या 64 योगिनी होय. ह्या योगिनींचे मूळ स्थान हे ओरिसामध्ये असल्याचं सांगितलं जातं व तसा पुरावाही उपलब्ध आहे. योगिनींचा आणि नाथ संप्रदायाचा जवळचा संबंध आहे. तंत्र परंपरेत योगी महिलांना, मग ते हिंदू असोत किंवा बौद्ध असोत किंवा जैन असोत, त्यांना योगिनी असं म्हटलं जायचं. आपला भारतीय उपखंड, दक्षिण पूर्व एशिया आणि तिबेटमध्ये यांचा उल्लेख आणि वावर आपल्याला दिसून येतो. आता जो आपण मागच्याला बघितलं ना, हठयोग प्रतिपिका नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये योगिनींचा उल्लेख आढळतो. या सर्वजणी नेहमी एकत्रच राहतात, हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. या योगिनींना मातृकासुद्धा असं म्हणतात. आता त्या योगिनींमध्ये 8 प्रमुख योगिनी आहेत आणि त्या 8 योगिनींच्याकडे 8 योगिनींचा परत एक समूह आहे, म्हणून हा आकडा 64 असा मानला जातो. आता या 8 महत्त्वाच्या मातृका ज्या आहेत त्या कुठल्या, तर ब्राह्मणी, ब्रह्मापासून निर्माण झालेली ब्राह्मणी, विष्णूपासून निर्माण झालेली वैष्णवी, शंकरापासून निर्माण झालेली माहेश्वरी, इंद्रापासून निर्माण झालेली इंद्राणी, मग कुमारी, वाराही, चामुंडी आणि कैंडिका या 8 प्रमुख योगिनी आहेत. आणि या 8 योगिनींचा परत 8 योगिनींशी संबंध आहे व म्हणून त्यांची संख्या 64 अशी आहे. कधीकधी महालक्ष्मी नावाची एक अजून 9वी योगिनी समजली जाते आणि त्या योगिनीच्या जेव्हा आपण 9 योगिनी धरतो, तिच्याबरोबर असं धरतो, तेव्हा या योगिनींची संख्या ही 81 आहे असं म्हणलं जातं. म्हणजे 9 योगिनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या 9 योगिनी असे मिळून त्यांची संख्या होते 81. यामध्ये
विचारभेद आहेत, परंतु सर्वसाधारणपणे 64 आणि 81 हा आकडा सर्वमान्य आहे. आता आपण पाहूया की काय हो, या योगिनींची मंदिरं भारतात आहेत का? जे आपण नुसतं म्हणतो इतिहासात लिहिलेलं आहे, पण त्याचे काय ऐतिहासिक पुरावे आहेत का? तर ओरिसामध्ये आपण गेलो तर ओरिसामध्ये 2 ठिकाणी आपल्याला ही मंदिरं सापडतात. तर मध्य प्रदेशमध्येही 2 ठिकाणी ही मंदिरं सापडतात. त्याचबरोबर झारखंडमध्ये गोड्डा नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात पथरगामा नावाच्या भागात योगिनी मातेचे मंदिर आहे. इतिहास आणि धार्मिक ग्रंथाचा जर का आपण अभ्यास केला तर हे मंदिर अतिशय पुरातन असून द्वापार युगात बांधले गेले असावे असं म्हटलं जातं. महाभारतातसुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. पांडवांचं अज्ञातवासात असताना काही दिवस याचं वास्तव्य होतं असंही म्हटलं जातं. त्या काळामध्ये हे मंदिर गुप्त योगिनी मंदिर म्हणून ओळखले जायचे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जंगलाच्या मधोमध हे मंदिर आहे आणि तंत्रसाधनेमध्ये आपल्या आसामच्या कामाख्या मंदिरा एवढीच याची ख्याती आहे. कामाख्या मंदिराप्रमाणेच ह्याला 3 दरवाजे आहेत आणि कामाख्या मंदिराप्रमाणे योगिनी स्थानामध्ये या ठिकाणीसुद्धा पिंडीची पूजा केली जाते. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक भला मोठा वटवृक्ष आहे. या वटवृक्षाच्या झाडावर बसून अनेक जण साधना करत असतात आणि वेगवेगळ्या सिद्धीसुद्धा प्राप्त करून असतात. आता आपण बघितलं की आसाममध्ये ओरिसामध्ये आणि मध्य प्रदेशात 64 योगिनींची मंदिरं अस्तित्वात आहेत. त्यातलं प्रसिद्ध मंदिर म्हणजे मध्य प्रदेशातील मुरैना गावातील मंदिर. मुरैना गाव प्रसिद्ध गाव आहे. या गावातलं जे मंदिर आहे ना ते सगळ्यात प्रमुख आणि प्राचीन असं मानलं जातं. आणि चांगली गोष्ट म्हणजे हे अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. हे मंदिर त्या काळामध्ये तंत्र व मंत्रासाठी अतिशय प्रसिद्ध होते आणि म्हणून त्याला त्या काळात म्हणजे 9व्या शतकापासून ते साधारणपणे 13व्या-14व्या शतकापर्यंत तंत्रविद्येचे विद्यापीठ असं म्हटले जायचे. या ठिकाणी याची रचना फार सुंदर आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी तर गोलाकार अशा 64 खोल्या आहेत. गोलाकार 64 खोल्या आहेत आणि प्रत्येक एका खोलीमध्ये एका योगिनीची आणि एका शिवलिंगाची स्थापना केली आहे. ह्या गोलाकार आकाराच्या मध्यभागी एक छत नसलेला एक मंडप आहे आणि त्यामध्ये मोठ्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे मंदिर 101 खांबांवर उभे आहे आणि आपल्याला या मंदिराकडे जाताना एक 300-400 पायऱ्या चढून जावं लागतं आणि वरती गेलं की एकदम भव्य अशी इमारत आपल्याला दिसते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला वरनं छत नाही. छत नसलेलं हे एक गोलाकार मंदिर आहे. ब्रिटिश आर्किटेक्ट एडविन लुटियन्स यांनी हे मंदिर जेव्हा बघितलं तेव्हा ते फार भारावून गेले आणि ह्या मंदिराच्याच आर्किटेक्चरचा वास्तुशिल्पाचा आधार घेऊन त्यांनी आपल्या दिल्लीतील संसद भवनाची 1920 साली उभारणी केली. दोन्ही चित्र जर का दोन्ही मंदिराची आणि संसद भवनाची समोर ठेवली तर दोन्ही एकसारखीच वाटतात. आपल्या संसद भवनामध्ये सुद्धा 101च खांब आहेत. हे वैशिष्ट्य आणि महत्त्वाचं सुद्धा आहे. जर का तुम्ही कधी ग्वाल्हेरला फिरायला गेलात तर तेथून 40 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि जर का ग्वाल्हेरला गेला असाल तर तिथं गेल्यानंतर हे मंदिर 64 योगिनींचं मंदिर मुरैना गावातील मंदिर बघायला विसरू नका. जरूर जावा आणि या मंदिरात जाऊन 64 योगिनींचं दर्शन घेऊन या. त्याचबरोबर मध्य प्रदेशात खजुराहो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
या प्रसिद्ध खजुराहोच्या मंदिराच्या इथं शिवसागर नावाचा एक तलाव आहे. आणि या तलावाच्या पश्चिमेला जरा पुढं गेलं ना की येथेसुद्धा एक 64 योगिनीचं मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला 64 बाह्य मंदिरं होती व त्यामध्ये योगिनींची स्थापना केली होती. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे यात एक महाकालीची मूर्तीसुद्धा स्थापन केलेली आहे. भारतीय वास्तुशिल्पाचा एक सुंदर नमुना म्हणजे एक मंदिर आहे. ही झाली आपल्याकडं योगिनींची माहिती. योगिनींचं मंदिरं कुठं कुठं आहेत ते. आणि या योगिनींच्याकडे प्रचंड शक्ती असते. यांच्या गूढ शक्तीची उपासना केल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद मिळू शकतात. आपल्या दत्तभक्तांना योगिनी हा शब्द माहीत असावा. काय माहिती आहे ना तुम्हाला? अहो, गुरुचरित्राचं वाचन करत असताना 19व्या अध्यायात योगिनींचा उल्लेख आलेला आहे. जेव्हा नरसिंह सरस्वती महाराज हे आंबरेश्वर येथे आले, अमरापूर येथे आले, तेथे जाऊन त्यांनी आंबरेश्वरचं दर्शन घेतलं, तेव्हा श्री क्षेत्र काशीतील मणिकर्णिकामध्ये राहत असलेल्या 64 योगिनी त्यांच्याबरोबर आल्या असा उल्लेख आहे. आणि यांनी तिथंच वास्तव्य केलं, अमरापूरलाच. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही अमरापूरला गेलात तर आंबरेश्वर मंदिराच्या येथेच योगिनी मंदिरसुद्धा आहे. तुम्ही जाऊन जरूर दर्शन घ्या. त्यानंतर मग स्वामी महाराजांनी नदी ओलांडली आणि नरसिंहवाडीला तिथे ते आले आणि नरसिंहवाडीमध्येच त्यांनी वास्तव्य केलं. 19व्या अध्यायामध्ये जेव्हा नरसिंह सरस्वती नरसिंहवाडीला आले तेव्हा संगमाच्या ठिकाणी एका औदुंबर वृक्षाखाली बसून ते उपासना करत असत. औदुंबर वृक्षाचे महत्त्व 19व्या अध्यायामध्ये आलेलेच आहे. दिवस रात्र ते उपासना करत असत. दिवस रात्र ते समाधी लावून बसलेले असत. त्यावेळी गावातले इतर जे विप्र होते त्यांना असं आश्चर्य वाटायचं की हे अभिनव यती आहेत तरी कोण, हे यतीश्वर आहेत तरी कोण, आणि कधीच गावात जात नाहीत, कधीच भिक्षा मागत नाहीत, कधी इकडे तिकडे जाताना पण दिसत नाही. मग ह्यांचा निर्वाह चालतो कसा? झालं, सगळ्यांनी विचार केला गेला काही नाही, याचा शोध आपल्याला घेतलाच पाहिजे की काय करत असतील हे. मग असा निश्चय करून सगळेजण विप्रांनी ठरवलं आणि एक दिवस माद्यांनी संगमावर येऊन बसले. पण दत्ताची लीला बघा, ईश्वरी लीला बघा, असं काहीतरी घडलं की सगळ्यांना भीती वाटायला लागली आणि सगळेजण तिथून निघून गेले. त्यावेळेला तेथे गंगानुज नावाचा एक कोळी होता. तो मात्र हे सर्व बघत होता. त्यावेळेला काय झालं माहिती आहे? सकाळपासून तो सगळं बघत होता आणि माध्यान्हीची वेळ आलेली होती. त्याच वेळेला पाण्यातून काहीतरी वर येताना त्याला दिसलं. त्याने नजर लावून बघितले तर त्यातून 64 योगिनी पाण्यातून वर येत होत्या. व पाण्यातून वर आल्या तर संगमावर जाऊन औदुंबर वृक्षाखाली बसलेल्या महाराजांना त्यांनी ओवाळलं व त्यांना घेऊन त्या नदीकडे चालू लागल्या. नरसिंह सरस्वतींनी नदीत पाऊल ठेवताच एक सुंदर अशी वाट तयार झाली. ती वाट नदीच्या तळाशी जात होती. सर्वजण म्हणजे महाराज, नरसिंह सरस्वती महाराज आणि या 64 योगिनी त्या दिव्य पथावरून चालत होत्या. गंगानुज फारच भाग्यवान होता, त्याला हे सगळं दिसत होतं. तो पळतच सुटला आणि हळूच त्यांच्या मागून, त्या योगिनींच्या मागून तोही नदीमध्ये प्रवेश करता झाला. नदीतून खाली गेल्यावर तेथे त्यानं बघितलं तर इंद्राची जी नगरी आहे ना अमरावती, त्यासारखं एक तिथं फार मोठं नगर होतं. ते त्याला दिसलं. तिथं रत्नजडित गोपुरं त्याला दिसली. रत्नजडित गोपुरं होती.
दिवसाच्या सूर्यासारखं त्यांचं ते तेज आणि ते तळपत होते. लाख 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 नुसता सगळीकडे प्रकाश पडला होता. त्याचं वर्णन अवर्णनीय असंच आहे, वर्णन करताच येऊ शकत नाही. जसा गुरुनाथांनी जे आपल्या नरसिंह सरस्वतींनी त्या नगरीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या नगरीतील समस्त नागरिक त्यांना ओवाळण्यासाठी बाहेर आले. मग त्यांनी त्यांना ओवाळलं आणि स्वागत करून त्यांच्या मंदिरात नेलं आणि ज्या मंदिरामध्ये एक फार मोठं रत्नजडित असं एक सिंहासन होतं, त्या सिंहासनावर नेऊन त्यांना बसवलं. त्या सिंहासनाच्या आसपास असंख्य वेगवेगळ्या सुवासिक फुलांनी संपूर्ण परिसर सजवलेला होता. नरसिंह सरस्वतीच्या सिंहासनावर बसल्यावर त्या योगिनींनी 64 योगिनींनी विधीपूर्वक त्यांची षोडशोपचार पूजा केली. अनेक षड रसांनी त्यांनी गुरुचे आरोहण केले. सर्व योगिनींनी त्यांची पूजा केली, त्यांना ओवाळले व त्यांना वैविध्यपूर्ण पदार्थ वाढून जेवायला घातले व नंतर सर्वांनी त्यांना नमस्कार केला. हे सर्व गंगानुज लांबून बघत होता. स्वामी महाराजांचे त्याच्याकडे लक्ष होतंच. ही सगळं पूजा उरकल्यानंतर स्वामी महाराज त्याला म्हणाले, तू का रे इथं आलायस गंगानुज? तर तो म्हणाला की महाराज, मी तुमच्या दर्शनाला इथं आलो आहे. तो सगळं बघून चकित झाला होता, भारावून गेला होता. तो म्हटला, महाराज तुम्ही साक्षात त्रैमूर्ती आहात, साक्षात दत्त महाराज आहात, हे आज मला पटलेलं आहे. मग स्वामी नरसिंह सरस्वतींनी त्याला अनेक आशीर्वाद दिले. म्हणाले की तू आजपासून दारिद्र्यमुक्त झालेला आहेस आणि तुझ्या सर्व इच्छा फलद्रूप होतील. पण आता तू जे काही वर्तमानात पाहिलंस ते कुणालाही कधीही सांगू नकोस, ते तुझ्याजवळच ठेव. ज्या वेळेला तू कुणाला हे सांगशील त्यावेळेला तुझा मृत्यू अटळ आहे हे लक्षात ठेव. नंतर नरसिंह सरस्वती महाराज त्या गंगानुजाला घेऊन त्या नदीच्या बाहेर आले व औदुंबर वृक्षाखाली येऊन बसले व ध्यानमग्न झाले. अशा तऱ्हेने गुरुचरित्रामध्ये योगिनींचा उल्लेख आलेला आहे. आपण अनेकदा गुरुचरित्र वाचलेलं आहे, अनेकदा 19वा अध्याय आपण वाचलेला आहे. त्यामध्ये ह्याचा उल्लेख आपण बघितलेला असेलच. आता हा गुरुचरित्राचा जो काळ होता ना, म्हणजे स्वामी नरसिंह सरस्वतींचा, तो 14व्या शतकातील होता. आपल्या मोरव्यातील सर्व भक्तांना आठवत असेलच की मागच्या वर्षी देवांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण मोरव्यामध्ये योगिनी पूजा केली होती. 14व्या शतकापासून ते आजच्या 21व्या शतकापर्यंत दत्त संप्रदायामध्ये अशी पूजा कुठंच झाल्याचा उल्लेख येत नाही. हा सुयोग आपल्या पवित्र दत्तभूमीत मोरव्यात घडून आला. ही सुद्धा एक दत्तलीलाच म्हणायला पाहिजे. त्यावेळेस जे भक्त हा सोहळा पाहण्यास उपस्थित होते ना, मला वाटते की ते सर्वजण गुरुचरित्रात वर्णन केलेल्या गंगानुजाचे वंशज असणार. आपण सगळेजण त्या गंगानुजाचे वंशज असणार, म्हणूनच ही 64 योगिनी पूजा आपल्याला बघायला मिळालेली असेल. आणि म्हणूनच आपण वंशज असल्या कारणानंच एवढ्या 700 वर्षांनी झालेल्या दैदिप्यमान सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आता आपण बघितलं की योगिनी म्हणजे काय, योगिनीचा उल्लेख कुठं कुठं आलेला, योगिनीची मंदिरं कुठं आहेत. आता योगिनी साधना म्हणजे काय आहे यात आपण बघूया. तर प्राचीन काळामध्ये जेव्हा तंत्राचा प्रभाव होता तेव्हा योगिनी साधना केली जात असे. भारतातील सर्व मोठ्या गुरुकुलांमध्ये अनेक प्रसिद्ध ऋषीमुनी ही साधना व पूजा करीत असत. पण पुढे पुढे ही साधना करणाऱ्या साधकांची संख्या कमी होत गेली व आज ही साधना जवळपास
लुप्तच झाली आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता हे लुप्त होण्यामागची कारणं काय? तर एक तर समाजामध्ये योगिनी साधनेच्या प्रती आस्थाच कमी झालेली आहे. त्याबद्दल कोणाला माहितीही नाही आणि त्याबद्दल आस्थाही नाही. आता दुसरं कारण म्हणजे तंत्रशास्त्र म्हटलं की समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे कोणी याच्या वाटेला जात नाही. तसेच ज्या साधकांना याची माहिती आहे त्यांनी मौन स्वीकारलं असल्याकारणाने ते अंतर्मुख झालेत. त्यामुळे ही पूजा आता लुप्त पावत चाललेली आहे. पण आज ही योगिनी पूजा कशी करायची, साधना कशी करायची आणि ते सुद्धा जमले तर या श्रावण महिन्यात करा असं तुम्हाला सांगणार आहे. आता आपण सर्व दत्तभक्तांनी ह्या अद्भुत ज्ञानाचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. चिले भक्तांनो, आता आपण जी चर्चा करतोय ती सिद्ध योगिनींची करतोय. या 64 योगिनींची पूजा कशी करावी हे आता आपण बघूयात. ही साधना साधारणपणे कृष्ण पक्ष अष्टमीला केली जाते. पण कालानुरूप आपण सर्व दत्तभक्तांनी, चिलेभक्तांनी जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्या घरातल्या सर्व लोकांची, सर्वांचीही पूजा करण्याची इच्छा आहे, जेव्हा सर्वांचे अंतःकरण पवित्र आहे व सर्वजण सहभागी होऊ शकतील असं आपल्याला जेव्हा वाटेल त्या दिवशी ही साधना करावी. थोडक्यात तुमच्या मनानं कौल दिला की ही साधना त्या दिवशी करा. ह्या साधनेमध्ये आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी ही साधना केली जाते आणि असं म्हणतात की काली माता आपल्या योगिनींच्या मदतीने आपल्या भक्तांचे कल्याण करत असते. हा एक प्राचीन विधी आहे. त्यातून जर का तुम्ही कुठल्याही शुक्रवारी केलात ना, देवीचा वार असल्याने, तर अतिशय उत्तम. घरातील सर्व सदस्यांनी शुचिर्भूत व्हावे आणि मगच हिची पूजा करावी. घरातील पूजा करणाऱ्या स्त्रीने शक्यतो लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. तिने दागदागिने घालून, नटून थटून ह्या पूजेला बसावे. पतीने व घरातील इतर सदस्यांनी तिला या पूजेसाठी मदत करावी. या साधनेमध्ये शक्यतो सर्व पूजा साहित्य लाल रंगाचे असणे आवश्यक आहे आणि गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा आधी स्वच्छ पुसून घ्या. त्याच्यावर पाट ठेवा आणि त्या पाटावर एखादे लाल वस्त्र अंतरा. त्यावर लाल अक्षता ठेवा आणि त्याच्यावर एक कलश ठेवा. त्या कलशामध्ये पाणी घाला. कलश ठेवताना त्याला हळदी कुंकवानी पट्टी ओढा. त्याच्यामध्ये 1 रुपया दक्षिणा टाका. त्यानंतर थोड्याशा अक्षता टाका. त्यानंतर आंब्याचा एक डहाळा त्याच्यावर ठेवा आणि त्याच्यावरती एक तामण ठेवा. त्या तामणामध्ये पांढरे स्वच्छ तांदूळ भरा आणि या पांढऱ्या स्वच्छ तांदूळाच्या मध्यभागी लाल अक्षता आहेत ना आपल्याकडं, या अक्षता शक्यतो अखंड तांदूळाच्या असाव्यात. त्या लाल अक्षतांनी एक गोलाकार चक्र किंवा एक गोल काढा. त्याच्यामध्ये एक सुपारी ठेवा. नंतर 8 सुपाऱ्या घ्या आणि मध्य सुपारीच्या बाजूस गोलाकार 8 दिशांना 8 सुपाऱ्या मांडा. त्यानंतर पाटावर अक्षता ठेवा. त्यावर 1 सुपारी ठेवा. ही सुपारी म्हणजे साक्षात गणराया आहेत असे समजा. हळदी कुंकू, फुले, कापूर, बेलाची पानं, निरांजन, समई, उदबत्ती आणि प्रसाद मिळत असतील ती फळं. शक्यतो जर का तुम्हाला डाळिंब मिळालं, ते लाल रंगाचं असतं, तर ते आणि पंचामृत अशी सामुग्री असावी. ही सहज उपलब्ध होणारी सामुग्री आहे. तुमच्या घरामध्ये जर का पिंड असेल ना तर फार उत्तम, ती पण आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे. आणि नसेल तर 1 सुपारी घेतली तरी चालेल. प्रथम
पूजा मांडून घ्यावी. मग समय लावावी. धूप आणि अगरबत्ती लावून वातावरण निर्मिती करावी. पूजा सुरू होण्याआधी वातावरण पवित्र करण्यासाठी सनईचे मंगलसूर लावावेत व सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी बसावे. पूजा करणाऱ्या जोडीने किंवा जर का स्त्री एकटी असेल तर त्या स्त्रीनं किंवा त्या दोघांनीही आपल्या घरातील मोठ्यांना नमस्कार करावा, देवादेवतांचा आशीर्वाद घ्यावा आणि योगिनी साधना करण्यास बसावे. बसल्यानंतर तुळशीपत्राने पाणी घ्यावे व ते सर्व पूजा साहित्य व जी उपस्थित लोक आहेत त्यांच्यावर शिंपडून पुंडरीकाक्षाय नमः असं म्हणावं. सर्वांना शुद्ध करून घ्यावे. मग प्रथम पाटावर ठेवलेल्या सुपारीचे म्हणजे गणपतीचे पूजन करावे. गणपती बाप्पाचा श्लोक म्हणावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा म्हटला तरी चालेल. किंवा तुम्हाला जो गणपती बाप्पाचा श्लोक येतो तो म्हणावा आणि गणपतीचे पूजन करावे. त्याला एक लाल रंगाचे फूल, दुर्वा, गुडखाद्याचा नैवेद्य, हळदी कुंकू, अष्टगंध वाहून त्याची पूजा करावी. त्यानंतर सद्गुरूंचे पूजन करावे. आपले तुमचे जे जे सद्गुरू आहेत त्यांना मनापासून नमस्कार करावा व थोडा वेळ त्यांचे नामस्मरण करून आपली ही योगिनी साधना निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून आवाहन करावे. नंतर आता आपण योगिनी साधना सुरू करीत आहोत. कलशावर मध्यभागी ठेवलेल्या सुपारी रूपी योगिनीला हळद कुंकू, अक्षदा व लाल रंगाचे फूल अर्पण करावे आणि योगिनीला आवाहन करावे. आवाहन केल्यानंतर तिथे तिची स्थापना करावी. मग उरलेल्या गोलाकार मांडलेल्या 8 योगिनी रूपी सुपारींची पूजा करावी. त्यांना एक लाल रंगाचे फूल, अक्षदा वाहून त्यांना आवाहन करावे आणि स्थापना करावी आणि मग त्यांची पूजा करावी. हे सगळं झाल्यानंतर आपल्याकडे जे डाळिंब आहे त्या डाळिंबाच्या रसाचा नैवेद्य या योगिनींना अर्पण करावा व त्यानंतर घरातली जी मुख्य स्त्री आहे, जी पूजा करते आहे, तिनं 64 योगिनी मंत्र एक करत म्हणावा. या मंत्राचं PDF मी तुम्हाला पाठवत आहे. एक मंत्र शांतपणे गडबड न करता व्यवस्थित उच्चार करून म्हणावा. त्याच वेळेला तिच्या पतीने एका तामणामध्ये एक पिंड घ्यावी. पिंड नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सुपारी घ्यावी आणि त्याच्यावर अभिषेक करत राहावा. पूजेला बसलेल्या सर्वांनी हा मंत्र एकत्रितपणे म्हटला तर जास्त चांगले. मंत्र पुरे होताना ओंकार आहे. हा ओंकार म्हणत असताना सुपारीवर अक्षता वाहाव्यात. त्याच वेळेला पिंडीवरही त्या पाण्याचा अभिषेक व्हावा. शेजारी बसलेल्या पतीने ताम्हणात शंकराची पिंडीवर अभिषेक चालू असताना त्याच वेळेला स्त्रीने त्या योगिनीवर अक्षतांचा अभिषेक करायचा आहे आणि ह्याला जोड आहे ते 64 योगिनी मंत्राची. मनुष्यबळ जर का तुमच्याकडं असेल आणि घरामध्ये जर का एखादं छोटंसं यज्ञकुंड असेल तर त्यामध्ये गोवऱ्या घाला, अग्नी प्रज्वलित करा व घरातील एका व्यक्तीला त्या अग्नीला आहुती देण्यास सांगावे. ही साधना सुरू असताना मात्र एका सुरात मंत्रोच्चार करावा. जर का तुमच्याकडं मनुष्यबळ नसेल, घरात कोणी नसेल तर एकट्या स्त्रीने किंवा पुरुषाने हा विधी केला तरी चालतो. त्या PDF मध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे दर 4 मंत्रानंतर
शंखनाद करावा किंवा घंटानाद करावा. सर्व मंत्र म्हणून झाल्यानंतर पिंड पुसून त्याला अत्तर वगैरे लावून तिची पाटावर अक्षतांचं आसन करून तिची स्थापना करावी. त्या पिंडीची षोडोपचार पूजा करून बेलाचे पान असेल तर व्हावे. नंतर सर्वांनी शंकर, पार्वती, महाकाली व 64 योगिनींना मनोभावे नमस्कार करावा. डाळिंबाच्या रसाचा आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. जर का तुम्ही ह्यांना पायसांचा नैवेद्य दाखवला तर तो आदिशक्तीला फार आवडतो. आणि ह्यानंतर ओम आदिदेवाय विद्महे आदिशक्ती धीमहि तन्नो देवी महामाया प्रचोदयात हा मंत्र, गायत्री मंत्र सर्वांनी म्हणावा आणि मग आरती करावी. आरती झाल्यानंतर येथे पूजा संपन्न झाली असं आपण म्हणूया. त्यानंतर महानैवेद्य दाखवून सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा. अत्यंत कमी वेळात 1 तासाच्या आत ही पूजा होऊ शकते आणि घरातील सर्वांनी यामध्ये सहभागी झालं तर जास्त चांगलं. अत्यंत सोप्या पद्धतीने सर्वांना कळेल व सर्वांना जमेल अशी ही साधना आहे. श्रावण महिन्यात आहे, जमलं तर जरूर करा. नाही जमलं श्रावण महिन्यामध्ये तर चातुर्मासात कधीही साधना करावी. एक सकारात्मक ऊर्जा या साधनेमुळे घरामध्ये निर्माण होते. आपल्या जीवनात एक वेगळ्या पद्धतीचे सकारात्मक बदल घडावयास सुरुवात होती व जीवनाला एक वेगळी दिशा मिळते. उगाचच अकारण जे कष्ट आपल्या आयुष्यात आहेत त्या कष्टापासून थोडीफार आपल्याला जरूर मुक्ती मिळेल. जास्तीत जास्त भक्तांनी ही साधना करावी आणि या साधनेची फलप्राप्ती किंवा त्याच्यापासून मिळणारं जे फळ आहे ते मिळवण्याचा सर्व दत्तभक्तांनी प्रयत्न करावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.